नमस्कार, एसके किचनमध्ये आज आपण अंडा भुर्जी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी ते 5 अंडी फोडून घेतले आहेत। भुर्जी बनवण्यासाठी ते आपण मोठे 2 बारीक कट करून कांदे घेतले आहेत। 2 मोठे टोमॅटो चांगले पिकलेले कट करून घेतले आहेत। 2 हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची आहे। भुर्जीसाठी मी इथे 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतले आहेत। 2 पिकलेले चांगले मोठे टोमॅटो कट करून घेतले आहेत आणि 2 मिरच्या। आता आपण एका कढईमध्ये 2 चमचा तेल टाकून घेऊया। भुर्जीला थोडं तेल जास्तच वापरायचं। आता तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। जिरे तडतडल्यानंतर ना कांदा कट केलेला तो टाकून घेऊया। कांदा चांगला भाजून घ्यायचा। आता आपण यामध्ये हिरवी मिरची कट केली आहे ते सुद्धा टाकून घेऊया। कांदा चांगला आता मऊ होईपर्यंत आपण भाजून घेऊया। आता आपला कांदा मऊ झाला आहे। यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो लवकर भाजण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊ। यामध्ये आता पावडर मसाले टाकून घेऊया। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा धना पावडर, हळद, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, हे चांगले मसाले भाजून घ्यायचे आहेत। मसाले चांगले भाजले आहेत। यामध्ये आता आपण फोडून घेतलेले अंडे टाकून घेऊया। आणि आपण 1 ते 2 मिनिटे हे असंच ठेवणार आहोत। आता आपण या कढईवर 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। गॅस मीडियमच ठेवायचा। 2 मिनिटे झाली आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। झाकण काढल्यावर किती छान दिसत आहे आपली अंडे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। मीठ आपण टोमॅटो शिजताना सुद्धा टाकलं आहे। आता हे एका झाऱ्याच्या साहाय्याने चांगलं फोडून घ्यायचं आहे। आता ही चांगली सुकी होईपर्यंत परतून घ्यायची आहे। 1-2 ते 3 मिनिटं चांगली परतून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपली भुर्जी झाली आहे। आता अजून आपण हिला छोटे छोटे बारीक तुकडे करणार आहोत त्याचे। आता आपण या भुर्जीवर कोथिंबीर टाकून घेऊया। आपली
आपली भुर्जी खाण्यासाठी आता रेडी आहे। तर अशा प्रकारे आपली भुर्जी तयार झाली आहे खाण्यासाठी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चॅनलला एक छानशी कमेंट आणि लाईक नक्कीच करा। चला तर भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।